सर, मी रोज बघते, तुम्ही मुद्दाम माझ्याकडे बघणं टाळताय का? तिने विचारलं. श्रेयस थोडा अवघडला. मी विवाहित आहे आणि मला अशा गोष्टींमध्ये रस नाही, तो अडखळत म्हणाला. त्यावर ती फक्त हसली, अगदी नैसर्गिक आणि मोकळं हसणं. अरे, मी सुद्धा विवाहित आहे. मला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये, पण आपण मित्र तर बनू शकतो ना. मुंबईचं धावपळ करणारं उपनगर, मलाड वेस्ट, सकाळचे 8 वाजलेले. लोकल ट्रेनच्या अंगावर येणाऱ्या गर्दीत श्रेयस दररोज स्वतःला झोकून देत असे. खांद्याला लटकणारं दप्तर, एका हातात घाईघाईने घेतलेला चहाचा कप आणि मनात साचलेली रोजची घाई. शाळेत पोहोचेपर्यंत त्याचा पांढरा शर्ट घामाने पूर्ण भिजलेला असायचा, पण तरीही तो नेहमी वेळेत पोहोचायचा. कारण तो एक शिक्षक होता आणि शिक्षकाने कधीही उशीर करायचा नसतो, ही त्याच्या बाबांची शिकवण त्याने मनाशी घट्ट बांधली होती. घरी पत्नी प्रिया आणि लहानगा मुलगा आर्यन यांच्यासोबत त्याचं आयुष्य अगदी व्यवस्थित सुरू होतं. त्यात फारसे चढउतार नव्हते, खूप सौंदर्य नव्हतं, पण एक स्थैर्य होतं. शाळेची सुटी होताना गेटवर पालकांची मोठी गर्दी असायची. श्रेयसला या गर्दीचा नेहमीच कंटाळा येत असे. तिथे बरेच जण ओळखीचे चेहरे असायचे, पण कोणाशी तरी औपचारिकतेपलीकडे जाऊन बोलण्यात त्याला रस नव्हता. तो नेहमी एका कोपऱ्यात शांत उभा राहायचा. पण तिला मात्र असं बाजूला राहणं जमलं नाही. मेघना, साधारण 35शीची, डोळ्यात एक वेगळीच चमक आणि आत्मविश्वास असलेली स्त्री, ती रोज श्रेयसकडे अशा नजरेने बघायची की बघणाऱ्याला समोरच्याच्या मनातलं चटकन कळावं. श्रेयसला हे जाणवत होतं, पण तो जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करायचा. त्याला वाटायचं की कदाचित हा आपला भ्रम असेल. आठवडे सरले आणि एक दिवस मेघना थेट त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. सर, मी रोज बघते, तुम्ही मुद्दाम माझ्याकडे बघणं टाळताय का? तिने विचारलं. श्रेयस थोडा अवघडला. मी विवाहित आहे आणि मला अशा गोष्टींमध्ये रस नाही, तो अडखळत म्हणाला. त्यावर ती फक्त हसली, अगदी नैसर्गिक आणि मोकळं हसणं. अरे, मी सुद्धा विवाहित आहे. मला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये, पण आपण मित्र तर बनू शकतो ना. तो एक कच्चा क्षण श्रेयसच्या आयुष्याला वळण देणारा ठरला. त्याने हो म्हणायला नको होतं, पण तो म्हणाला. तिथून पुढे नंबरची देवाणघेवाण झाली आणि व्हॉट्सॲपवर गप्पांचा ओघ सुरू झाला. आधी औपचारिक मेसेज, मग हळूहळू वैयक्तिक गप्पा आणि बघता बघता रात्री उशिरापर्यंत चिंग सुरू झालं. प्रिया आणि आर्यन गाढ झोपलेले असताना श्रेयस दुसऱ्या खोलीत बसून मोबाईलच्या प्रकाशात हसत असायचा. त्याला वाटत होतं की इतक्या दिवसांनी कोणीतरी त्याला खऱ्या अर्थाने ऐकतंय. हे चुकीचं आहे याची जाणीव मनाच्या एका कोपऱ्यात होती, पण त्या सुखाच्या ओढीने त्याला रोखलं नाही. एके दिवशी मेघनाचा मेसेज आला, उद्या घरी या, नवरा बाहेरगावी आहे. जेवायला या, निवांत गप्पा मारू. श्रेयसने तो मेसेज वाचला. त्याने 3दा फोन खाली ठेवला आणि 3दा उचलला. मनात द्वंद्व सुरू होतं, पण शेवटी बोटांनी येतो असं टाईप केलंच. ठरल्याप्रमाणे तो मलाडच्या इंदिरा नगरमधील त्या सोसायटीत पोहोचला. 6व्या मजल्यावर जाताना लिफ्टमध्ये त्याच्या छातीत धडधड होत होती. मी इथे का आलोय हा विचार डोक्यात फिरत होता, पण त्याचे पाय मात्र घराच्या दिशेने पडत होते. मेघनाने दार उघडलं. ती साध्या साडीत होती. घरात स्वयंपाकाचा एक घरगुती वास दरवळत होता. त्यांच्या गप्पा रंगल्या, हसणं झालं आणि शब्दांमधलं अंतर हळूहळू कमी होत गेलं. बोलता बोलता मेघनाने आपला हात श्रेयसच्या हातावर ठेवला. त्या क्षणी वातावरणात एक जड शांतता पसरली. श्रेयसने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिथे त्याला मेघना नाही, तर प्रिया दिसली. प्रियाचा चेहरा नाही, तर तो जुना काळ आठवला जेव्हा लग्नाआधी प्रियाने पहिल्यांदा त्याचा हात हातात घेतला होता. तेव्हाही त्याच्या हृदयात अशीच धडधड झाली होती. त्याला अचानक जाणवलं की तो काय गमावायला निघाला आहे. तो शांतपणे उठला. रागाने नाही, तर एका प्रगल्भ जाणीवेने. मला आता निघायला हवं, तो म्हणाला. मेघना गोंधळली. का? काय झालं? श्रेयस फक्त इतकंच म्हणाला, काही नाही झालं, म्हणूनच जातोय. तो मागे वळून पाहता बाहेर पडला. लिफ्टमधल्या आरशात त्याने स्वतःला पाहिलं, एक सामान्य, थकलेला माणूस. त्याच्या चेहऱ्यावर काहीच बदललं नव्हतं, पण आतून तो बदलला होता. घरी पोहोचल्यावर प्रियाने नेहमीप्रमाणे विचारलं, उशीर झाला. त्याने ठीक असं खोटं उत्तर दिलं, पण मनात ठरवलं की हे खोटं आता आयुष्यात कधीच येऊ द्यायचं नाही.
त्याने फोन काढला आणि मेघनाचा नंबर कायमचा डिलीट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाताना आर्यनने विचारलं, बाबा, आज लवकर याल ना? श्रेयसने त्याला आनंदाने कडेवर घेतलं आणि म्हणाला, हो रे, आज नक्की लवकर येणार. माणूस कधीकधी चुकीच्या दिशेने अनेक पावलं चालतो, पण परत फिरण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो. प्रश्न हा नसतो की आपण किती दूर गेलो, प्रश्न हा असतो की आपल्याला आपलं खरं घर अजून आठवतंय का.